वर्षे लुटली. पुण्याची मसनवाट पाहून आऊसाहेबांचं कायच लपलं. राणापुरता स्वतःची ओसरी शिल्लक उरली नाही. मासाहेब जाऊ यांनी आईशिवायकडे आशीर्वाद मागितला आणि मुक्काम शिवनेरीला लावला. फाल्गुन वैद्य तृतीया 1500 कालमनाच्या 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. आज म्हणतात आनंदाची उधळण झाली. या दिवशी मासाहेब जाऊंच्या पोटी बाळ शिवाजी महाराज जन्मला. फाल्गुन मासाहेब जाऊ यांच्या संस्कारांनी आणि दादाजी कोंडदेव यांच्या युद्धनीतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक विचारात आले. उत्तरे मोगलशाही, दक्षिणेस आदिलशाही, वाजूला इमामशाही, पारंशाही, कुतुबशाही, अयोध्येत नवाब, बंगालात नवाब, तामिळनाडूत फ्रेंच, उगाच पोर्तुगीज, सुरतेत ब्रिटिश जवळ जातात. युरोपियनच्या आधुनिकतम भारत मातेच्या मागाला बघणं करण्यास तयार झाल्या होत्या. अशातच 12 मावळ प्रांतातील निधड्या छातीचे माळे गोळा केले आणि स्वराज्याचे स्वप्न पहिले. 100 मंतरवर वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी. हा कुठला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 3 तासात दुश्मनाच्या तंबूचा कट चोरून आणतो त्याचं नाव धन्नाजी. जो वाघाला पडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव शिवाजी. असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. सन 1642 राजांनी सह्याद्रीच्या हृदयात कागदकरात बनलेले तोरणा परिवार शिवा मंगळ आणि कोणत्याने जिंकून सह्य शिखरावरती पंडाचा झेंडा उभारला. फराणी मावळांची घोडदौड स्मृत राहिली आणि बघता बघता महाराजांनी पुरंदर, प्रतापगड, राजगड, सिंहगड, लोहगड, तुंगतीगणा, चित्तगड, अरणगड, जयगड, देवगड, गिरिदुर्ग, जंजिरा असे 60 किल्ले आपल्या अधिपत्याखाली आणले व त्या किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज दिमाखात फडकविला. रायगड किल्ला बांधून त्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवली. संपूर्ण सांगली, तट व कोकण आपल्या अधिपत्याखाली आणला. मराठ्याच्या दगडावर राज्य झालं. 25 वर्षात एकही किल्ला जिंकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक होते. त्यांनी राजवाडकोट आणि कराड कसूब हे 2 ग्रंथ लिहून घेतले. शेवटी मार्च 1680 च्या हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज तापाच्या आमांशाने आजारी पडले. शेवटी मार्च 1680 आणि 3 एप्रिल 1680 रोजी त्याचे निधन आले. शेवटी जाता जाता एवढ्या